मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांच्या आदेशावरून परप्रांतातील स्थलांतर करणाऱ्या मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत मोफत सोडण्याची व्यवस्था महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने करण्यात आली। त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातून आपापल्या गावी जाण्याची ओढ लागलेल्या स्थलांतर करणाऱ्या मजुरांना घेऊन औरंगाबाद आगाराची बस क्रमांक MH20 BL 3095 चे चालक TT सोनवणे NB अवचार व वर्धा जिल्ह्यातील तळेगाव आगाराची बस क्रमांक MH40 N 9248 व सातारा येथून उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे जाणाऱ्या मजुरांना ह्या बसमध्ये घेऊन त्यांना मध्य प्रदेशाच्या सीमेवरील बनगाव येथे सोडण्यात आले। सर, हम लोग पुणे से आए हैं। हम लोग मजदूर हैं, वहाँ फंसे हुए थे, पैदल आए हैं सर। 4 दिन हो गया हम लोग को। अभी आए कल औरंगाबाद पुलिस ने हमें यहाँ तक छोड़ा है। अब यहाँ से भी आगे का परमिशन मिलेगा तो हम लोग आगे जा सकते हैं। सर, रीवा जिला मध्य प्रदेश के रहने वाले हैं। आपको रास्ते में नाश्ता चाय मिला क्या? मिला सर। किसने दिया? सर, गली गली में मिल रहा है, ऐसा कुछ नहीं है। यहाँ की प्रशासन बहुत अच्छा है। ऐसा नहीं है कि सभी जगह को खाने पीने के लिए प्रतिबंध फुल है, कोई चीज़ की कमी नहीं है। खाली हम लोग को पैदल आना पड़ा उतना, करीबन 400 किलोमीटर सब। यावेळी वरुडचे तहसीलदार सुनील सावंत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल देशमुख, पंचायत समितीचे BDO वासुदेव कनाटे, मंडळ अधिकारी SB बेले, तलाठी SM दहिवाडे, प्रभारी आगार व्यवस्थापक जीवन वानखडे, शेघाटचे पोलीस उपनिरीक्षक कानडे, विजय लेवलकर हे मध्य प्रदेशाच्या सीमेवर उपस्थित होते। तर वरुडच्या तहसीलदारांनी मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथील SDM पटेल यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील STने मजुरांना मध्य प्रदेशाच्या सीमेवर आणून सोडल्याची माहिती दिली। त्यानंतर पांढुर्ण्याचे SDM पटेल यांनी घटनास्थळावर येऊन पाहणी केली व लवकरच बसची व्यवस्था करून प्रवाशांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली। तर यावेळी भुकेने व्याकुळ झालेल्या सर्व ST बसमधील मजुरांना पुसला येथील त्रिनेत्र शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष प्रदीप डोंगरे यांच्या वतीने चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामधील वरुड तालुक्याचे तहसीलदार सुनील सावंत, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल देशमुख, वरुडचे ठाणेदार मगन मेहते, BDO वासुदेव कनाटे, प्रभारी आगार व्यवस्थापक जीवन वानखडे यांनी मजुरांना मध्य प्रदेश शासनाच्या स्वाधीन केले। निलेश लोणकर, विदर्भ न्यूज, वरुड।